ऑटो हब म्हणून ओळख निर्माण केलेल्या छत्रपती संभाजीनगरची आता ईव्हीच्या दिशेनं गरुड झेप सुरू झाली आहे. ऑरिक DMIC शेंद्रा बिडकीन औद्योगिक क्षेत्र, समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी आणि टोयोटा एथर JSW सारख्या कंपन्यांच्या मोठ्या गुंतवणुकीमुळे संभाजीनगरच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळते आहे. मात्र मोठ्या उद्योगांच्या सोबतच स्थानिक रोजगार, कुशल मनुष्यबळ, MSME उद्योगाची साखळी आणि पायाभूत सुविधांचं आव्हान सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. 60 वर्षांच्या औद्योगिक प्रवासापासून ईव्हीच्या नव्या युगापर्यंत नेमकी कशी बदलते छत्रपती संभाजीनगरची औद्योगिक ओळख पाहूयात. एकेकाळी आशिया खंडातील वेगानं विकसित होणाऱ्या शहरांमध्ये गणलं गेलेलं छत्रपती संभाजीनगर 1960च्या दशकात कारखानदारीची मुहूर्तमेढ रोवली गेली. पुढे 1980-90च्या दशकात बजाज सारख्या मोठ्या उद्योगांच्या आगमनामुळे औद्योगिक विकासाला वेग मिळाला. ऑटोमोबाईल आणि ऑटो पार्ट्स उद्योगाचा पाया मजबूत होत गेला आणि मोठ्या उद्योगांना पूरक होत असलेल्या लघु आणि मध्यम उद्योगाची मोठी साखळीही तयार झाली. आणि याच औद्योगिक पायावर आता उभं राहतंय छत्रपती संभाजीनगरचं नवं इंडस्ट्रियल फ्युचर. छत्रपती संभाजीनगरचा 60 वर्षांचा औद्योगिक प्रवास. 1960 कारखानदारीची सुरुवात. 1980-90 ऑटोमोबाईल उद्योगाचा विस्तार. ऑरिक DMIC शेंद्रा बिडकीन औद्योगिक विस्तार. समृद्धी महामार्ग कनेक्टिव्हिटी. ऑटो टू EV. गेल्या दशकात या औद्योगिक प्रवासाला मोठी दिशा मिळाली. ऑरिक औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा भाग. ऑरिकमुळे शेंद्रा बिडकीन परिसराला नियोजित औद्योगिक विकासाची नवी दिशा मिळाली. उद्योगासाठी जमीन, पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी या सगळ्याचा विकास होत असतानाच आता समृद्धी महामार्गाची जोड मिळाल्यामुळे मुंबई आणि नागपूरच्या दिशेनं माल वाहतूक आणि दळणवळणासाठी आणखीन एक महत्त्वाचा मार्ग उपलब्ध झालाय. याचा परिणाम आता मोठ्या गुंतवणुकीच्या रूपानेही दिसतोय. टोयोटानं बिडकीनमध्ये वाहन निर्मिती प्रकल्पाची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात वर्षाला 1 लाख वाहनांच्या उत्पादन क्षमतेचं लक्ष्य असून सुमारे 2800 रोजगारांच्या संधी अपेक्षित आहेत. उत्पादन सुरू करण्याचं लक्ष्य आहे. 2029च्या पहिल्या 6 माहीचं टोयोटासोबतचं अथेर एनर्जीचा इलेक्ट्रिक दुचाकी प्रकल्प आणि JSWचा न्यू एनर्जी व्हेकल प्रकल्प यामुळे संभाजीनगरच्या पारंपरिक ऑटोमोबाईल उद्योगाला आता EV क्षेत्राची जोड मिळते आहे. टोयोटा वाहन निर्मिती प्रकल्प, अथेर EV दुचाकी प्रकल्प, JSW न्यू एनर्जी व्हेकल, एन्ड्युरन्स UNO मिंडा ऑटो कॉम्पोनंट्स. अथेरच्या बिडकीन प्रकल्पाची नियोजित क्षमता दरवर्षी 10 लाख इलेक्ट्रिक दुचाकींपर्यंत जाण्याची आहे. तर JSWनंही छत्रपती संभाजीनगरमध्ये न्यू एनर्जी व्हेकल प्रकल्पांसाठी मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. म्हणजेच ऑटोमोबाईल हब असलेलं छत्रपती संभाजीनगर आता इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या नकाशावरही आपली जागा मजबूत करते. पण आता मोठ्या कंपन्या आल्या की फक्त त्यांचे कारखाने उभे राहत नाहीत. त्याच्यासोबत तयार होते सप्लायर कंपन्यांची आणि MSME उद्योगांची मोठी साखळी. वाहनांचे पार्ट्स, कास्टिंग, अलॉय व्हील्स, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक घटक, लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग, मेंटेनन्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये पूरक उद्योगांना संधी निर्माण होते. म्हणूनच छत्रपती संभाजीनगरची ओळख आता केवळ मोठ्या कारखान्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ऑटोमोबाईल उद्योगाभोवती तयार झालेल्या संपूर्ण इंडस्ट्रियल इकोसिस्टीमची झाली आहे. मात्र औद्योगिक विस्तारासोबत सर्वात मोठं आव्हान आहे कुशल मनुष्यबळाचं. EV, ऑटोमेशन, रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स, बॅटरी टेक्नॉलॉजी या नव्या क्षेत्रांसाठी तंत्रज्ञानाचं ज्ञान असलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भविष्यात आणखीन वाढणार आहे. स्थानिक मनुष्यबळ उपलब्ध असलं तरी वाढत्या औद्योगिक गरजा पूर्ण करण्यासाठी बाहेरूनही मनुष्यबळ आणावं लागत असल्याचं उद्योजकांचं म्हणणं आहे. आता बघतोय की आम्ही वाळूज झालं, वाळूज नंतर शेंद्रा झालं आणि पुढे बिडकीन येत आहेत. तर बिडकीनमध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये सगळ्या इंडस्ट्री चालू होणार आहेत. मग तिथं जर बघितलं तर त्याला शहराची कनेक्टिव्हिटी जी पाहिजे त्या प्रमाणात रोड असले पाहिजे. तिथे येणारं जे मॅन पॉवर आहे, आता या निमित्ताने आमच्याकडे जवळपास 1 लाख हे निर्माण होणार आहे ते रोजगाराच्या संधी. मग त्यांना लागणारं त्या लोकांना राहण्याची व्यवस्था असेल, त्यांना ट्रान्सपोर्टेशन असेल, त्यांच्या मुलांसाठी शाळेची व्यवस्था असेल, त्यांचे एंटरटेनमेंटसाठी काही उद्यानं असतील, ह्या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत ते गव्हर्नमेंटनं आत्ता करायला पाहिजे. आम्ही माश्याच्या माध्यमातून बऱ्याच वेळेस हे सांगतो की शहराचं डेव्हलपमेंट गव्हर्नमेंटकडे जास्त असतं,
ना की उद्योजकाकडे. कारण गव्हर्नमेंटनं जेवढ्या सुविधा उद्योगाला दिल्या तेवढे फास्ट उद्योग तिथे येतात. मनुष्यबळासोबतच आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या विविध परवानग्यांची प्रक्रिया, प्रभावी सिंगल विंडो सिस्टीम, परवानग्यांसाठी निश्चित कालमर्यादा आणि उद्योग सुरू करण्यासाठी लागणारा कमी वेळ. यामुळे गुंतवणुकीला आणखीन गती मिळू शकते. उद्योजकांकडून 100 दिवसात उद्योग सुरू करता येईल अशी अधिक प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणी केली जाते. आम्हाला इंडस्ट्रीला 3 गोष्टीच लागतात बेसिकली, की आम्हाला लाईट पाहिजे, पाणी पाहिजे, रस्ते चांगले पाहिजे आणि इथं जे आहे ते कचरा घनव्यवस्थापन जे म्हणतोय आपण त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष होतंय. कारण आम्ही ज्यावेळेस आमच्याकडे बाहेर देशातले लोक येतात तर त्यांना त्या चांगल्या रोडने आम्हाला न्यावं लागतं. तर त्याच्यासाठी MIDC सोडून बाकीचे जे पण बाजूला गावं आहेत, काही ग्रामपंचायत असतील, तर तिथं पण कचऱ्याचं घनव्यवस्थापन झालं पाहिजे. रोडकर वेळोवेळी लक्ष दिलं गेलं पाहिजे. लाईट, कारण लाईटवर सगळं जे इंडस्ट्रीचा ज्याला आपण हार्ट म्हणतो ते आहे, तर लाईट आम्हाला कुठल्याही प्रकारचं त्याच्यात कट नसलं पाहिजे. औद्योगिक विस्तार वाढला तर वाहतूकही वाढणार. त्यामुळे औद्योगिक परिसरातील अंतर्गत रस्ते, पर्यायी मार्ग, लॉजिस्टिक्स, वीज, पाणी, घनकचरा व्यवस्थापन आणि एकूणच मूलभूत पायाभूत सुविधांचा विकासही उद्योगाच्या वेगानं होणं गरजेचं आहे. कारण उद्योगाची क्षमता वाढत असताना इन्फ्रास्ट्रक्चर मागे राहिलं तर औद्योगिक विकासाच्या वेगावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि म्हणूनच मोठ्या कंपन्यांइतकंच महत्त्वाचं आहे स्थानिक MSME उद्योगाचं बळकटीकरण. मोठ्या उद्योगांना स्थानिक पुरवठादार मिळाले, स्थानिक उद्योजकांना ऑर्डर्स मिळाल्या तर रोजगार आणि गुंतवणुकीचा फायदा स्थानिक अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर फिरू शकतो. भविष्यात पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना हा व्यापक औद्योगिक पट्टा अधिक मजबूत होण्याची क्षमता असल्याचं उद्योजकांचं मत आहे. बेसिकली उद्योगांना पाहिजे काय असते तर इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग पाहिजे. त्याच्यामध्ये रस्ते, रोड, लाईट, पाणी आणि घनकचरा व्यवस्थापन, ह्या 4 गोष्टीची आम्ही प्रशासनाकडनं अपेक्षा करतो की त्यांनी आम्हाला द्यावी. खास करून MSEDCLच्या रिलेटेड जो विषय असतो की आमचं असतं की आम्हाला अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय पाहिजे आणि तो क्वालिटी पॉवर सप्लाय पाहिजे, जेणेकरून उद्योजकांचा कुठला 1 मिनिट पण वाया नाही गेला पाहिजे प्रोडक्शनचा पॉवर सप्लायमुळं. त्याबरोबरीनेच उद्योजकांना पाहिजे की आपल्याला इज ऑफ डुईंगमध्ये ज्यावेळेस म्हणतो आपण, इज ऑफ डुईंगमध्ये आपल्याला की 1 विंडो सिस्टीम पाहिजे, की उद्योजकांना 10 डिपार्टमेंटला जाऊन आपल्याला अप्रोच करणं आणि त्यांच्या कन्सेंट आणणं आणि नंतर उद्योग चालू करणं यामध्ये वेळ जातो. त्याच्यासाठी आपल्याला आहे की 1 विंडो सिस्टीम पाहिजे. एका ठिकाणी गेलं तर सगळ्या परवानग्या मिळायला पाहिजेत आणि त्या परवानग्या मिळण्याचा टाइम पिरियड स्लॉट जो आहे तो पण कमीत कमी असावा. आम्ही असं तर डिमांड करतोय की बाबा आम्ही ठरवलं उद्योजकांनी उद्योग चालू करायचा तर 90 दिवसामध्ये, 3 महिन्यामध्ये किंवा ॲटलिस्ट 100 दिवसामध्ये त्याला उद्योग चालू करायसाठी सर्व परवानग्या मिळायला पाहिजे. 1960च्या दशकात सुरू झालेली कारखानदारी, 1980-90च्या दशकात मजबूत झालेला ऑटोमोबाईल बेस, ऑरिक DMIC मुळे निर्माण झालेली नवी औद्योगिक दिशा आणि आता टॉयोटा एथेर JSW सारख्या गुंतवणुकीमुळे EV क्षेत्राची मिळालेली जोड, हा प्रवास केवळ उद्योगाचा नाही तर छत्रपती संभाजीनगरच्या अर्थव्यवस्थेच्या बदलत्या चेहऱ्याचा आहे. मात्र ही औद्योगिक प्रगती भक्कमपणे पुढे न्यायची असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्किल डेव्हलपमेंट या दोन्ही आघाड्यांवर मोठं काम करावं लागणार आहे. स्किल डेव्हलपमेंट म्हणजे या इंडस्ट्रीला लागणारी जी कौशल्य आहेत, या इंडस्ट्रीला लागणारी ज्या मानसिकतेची मॅनपॉवर लागणार आहे, आपल्याला जी मनुष्यबळ लागणार आहे, या मनुष्यबळ तयार करण्याकरता खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला शैक्षणिक क्षेत्रात बदल करावे लागतील आणि ज्यांची सकारात्मक मानसिकता आहे, ज्यांच्याकडे कौशल्य आहेत, अशी सर्व स्तरावरची मंडळी आपल्याच शहरातनं जर निर्माण व्हायला सुरुवात झाली तरच या शहरातल्या मूळ सिटिझन्सना, म्हणजे मूळ जी मंडळी या शहरातली आहेत त्यांना या भविष्यातल्या वाढीत खूप मोठा सहभाग घेता येईल. जर आपण हे करू शकलो नाही तर शहराला खूप मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागेल आणि शहरात राहणारी जी इथली मूळची मंडळी आहेत त्यांना या प्रगतीचा फारसा फायदा होताना आपल्याला दिसणार नाही. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि स्किल डेव्हलपमेंट, कौशल्य विकास, शैक्षणिक विकास याकरता आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील. ऑटोमोबाईल, EV, फार्मा आणि भविष्यातील नव्या तंत्रज्ञानातील गुंतवणूक या सगळ्यांमुळे
छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक विकासाची व्याप्ती आणखीन वाढू शकते. पण या विकासाचं खरं मोजमाप केवळ किती कोटींची गुंतवणूक आली यावर होणार नाही, तर किती स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला, किती स्थानिक उद्योग मोठ्या कंपन्यांच्या सप्लाय चेनमध्ये सहभागी झाले आणि मराठवाड्यातील मनुष्यबळाला नव्या तंत्रज्ञानासाठी किती सक्षम करण्यात आलं यावरही या औद्योगिक विकासाचं यश ठरणार आहे. कारण उद्योग वाढत असताना कामगारांच्या रोजगाराचाही प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. कंत्राटी रोजगाराचं वाढतं प्रमाण, कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी, कंपन्यांमधील मनुष्यबळाचं बदलतं स्वरूप आणि VRS सारख्या प्रक्रियांमुळे कामगारांमध्ये निर्माण होणारी असुरक्षितता या मुद्द्यांकडे सरकार आणि उद्योग क्षेत्रानं गांभीर्यानं पाहण्याची गरज असल्याचं कामगार संघटनांचं म्हणणं आहे. 80% स्थानिक तरुणांना काम मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. पण इथे तंत्र नसल्यामुळे, स्किल नसल्यामुळे, स्किलचे IIT सारखे आणि NIT सारखे स्कूल नसल्यामुळे, इथे त्या संस्था नसल्यामुळे मुलांना शिकण्याच्या संधी खूप कमी आहेत. मराठवाड्यात उद्योग वाढत असताना मराठवाड्यातल्या तरुणांना, मराठवाड्यातल्या भूमिपुत्रांना आमची शेती घेऊन आमच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत अशी माझी भूमिका आहे. त्या दृष्टीने ते होत नाही. परमनंट कामगारांची कॉन्ट्रॅक्ट पद्धती रद्द होऊन परमनंट कामगार झाले पाहिजेत अशी परिस्थिती आहे. अनेक उद्योग परमनंट कामगारांना निलंबित करण्याची, काढून टाकण्याची पद्धती सुरू केलेली आहे. सरकारने याच्यावर कंट्रोल ठेवला पाहिजे. कामगारांना संरक्षण मिळालं पाहिजेत अशी माझी भूमिका आहे आणि त्या भूमिकेवरती आम्ही ठाम आहोत. मराठवाड्यातले सर्व कामगार संघटना या भूमिकेशी ठाम आहेत. मात्र या सगळ्या आव्हानांपेक्षा छत्रपती संभाजीनगर समोर उभ्या असलेल्या संधीची व्याप्ती मोठी आहे. 60 वर्षांचा औद्योगिक पाया, ऑटोमोबाईल हबची मजबूत ओळख, ऑरिक DMICची नवी औद्योगिक पायाभरणी, समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी आणि EV क्षेत्रातील मोठ्या गुंतवणुकीचा नवा अध्याय, या सगळ्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक विकासाला आता नवी दिशा मिळते आहे. ऑटो हब म्हणून निर्माण केलेल्या छत्रपती संभाजीनगरनं आता EVच्या नव्या युगातही दमदार पाऊल टाकले. आता गरज आहे ती गुंतवणुकीसोबत रोजगार वाढवण्याची, उद्योगासोबत स्थानिक MSME मजबूत करण्याची आणि नव्या उद्योगासोबत नव्या तंत्रज्ञानाचं कौशल्य स्थानिक तरुणांना देण्याची. कारण येणारं दशक केवळ गुंतवणुकीचं नाही, तर रोजगाराचं, नव्या तंत्रज्ञानाचं आणि मराठवाड्याच्या औद्योगिक प्रगतीचं दशक ठरण्याची ही मोठी संधी आहे. छत्रपती संभाजीनगरचा औद्योगिक प्रगतीचा प्रवास आता वेगाने सुरू आहे. ऑटो हबची मजबूत ओळख, ऑरिक DMICची ताकद, समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी आणि EV क्षेत्रातील मोठ्या गुंतवणुकीमुळे संभाजीनगर देशाच्या औद्योगिक नकाशावर आणखीन उजळून दिसतोय. येणाऱ्या काळात ऑटो, EV, फार्मा आणि नव्या तंत्रज्ञानाचा संगम घडला तर छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचा औद्योगिक इंजिन आणि देशातील महत्त्वाचा मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून निश्चितच नवी ओळख निर्माण करेल. कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.